देवगिरी वाणी आवाज मराठवाड्याचा आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केला आहे महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र चौगदण यांना, जे घनकचरा व्यवस्थापनचे मुख्य आहेत आणि स्मार्ट सिटीचे CEO आहेत. विद्यापीठाचे माझे विद्यार्थी पण आहेत आणि यांचं MBA पण झालेलं आहे. तर आपलं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम आपलं स्वच्छता ही सेवा ही थीम घेऊन आपण देवगिरी महाविद्यालय आणि मनपा म्हणजे देवगिरी महाविद्यालय महानगरपालिकेच्या बरोबरीनं 1300 विद्यार्थ्यांना घेऊन स्वच्छता ही सेवा हे कार्य करत आहे. तर त्याबद्दल आपलं जे आहे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान चालणार आहे. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? धन्यवाद. मला देवगिरी FM वर व्यक्त होण्याची संधी मिळाली. आपल्याला माहीतच आहे की 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा 2024 हा राष्ट्रव्यापी कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये राबविला जात आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून फार मोठ्या प्रमाणात स्वच्छताविषयक जनजागृती, स्वच्छताविषयक मोहीम आणि पर्यावरणविषयक जागृती या विविध अंगांनी आपण ही मोहीम राबवित आहोत. छत्रपती संभाजीनगर महाविद्यालयातील जेवढे विद्यार्थी आहेत, शाळेतील विद्यार्थी, कॉलेजेसचे विद्यार्थी असतील, यामध्ये विविध प्रकारच्या सेवाभावी संस्था आहेत ज्या पर्यावरणविषयक काम करतात, सामाजिकदृष्ट्या काम करतात, महिलांची बचत गट असतील, महिलांचे धार्मिक ग्रुप असतील, विविध प्रकारच्या औद्योगिक संघटना, कामगार संघटना, व्यापारी संघटना, NCC, NSSचे विद्यार्थी आणि इतरही नागरिक फार मोठ्या प्रमाणात या मोहिमेमध्ये सामील झालेले आहेत. नागरिकांपर्यंत ही मोहीम जावी यासाठी माननीय आयुक्त जी श्रीकांत सर यांच्या पुढाकारातून आपण ही मोहीम साकारत आहोत. महास्वच्छता अभियान आपण जेव्हा म्हणतो त्यामध्ये आपलं एक असं रूप असतं स्वच्छ, सुंदर आणि हरित. तर त्यामध्ये आपण जे आपलं जे स्वप्न आहे, मी असं ऐकलं आहे की इंदूरसारखं आपल्याला छत्रपती संभाजीनगर बनवायचं आहे. त्या दृष्टीनं आपली कुठली पावले आहेत? याच वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये आपले संभाजीनगरचे आयुक्त माननीय जी श्रीकांत सर यांनी घनकचरा व्यवस्थापनाची एक टीम इंदोर येथे अभ्यास दौऱ्यासाठी पाठविली होती. आम्ही या इंदोरचा अभ्यास दौरा ज्यावेळी केला तर 4 दिवसाच्या दौऱ्यात आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. तसं इंदोर हे मध्य प्रदेशमधलं मोठं शहर आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास दुप्पट असेल आणि या शहराची स्वच्छता ही वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे लागोपाठ 7 वेळा भारतातील सर्वात स्वच्छ शहर हा बहुमान या शहराला मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगरने देखील याच धर्तीवर वाटचाल करावी अशी माननीय आयुक्तांची संकल्पना आहे. मग यात मुख्यत्वे फरक जो जाणवला आम्हाला ते म्हणजे लोकजागृतीचा. जी पब्लिक अवेअरनेस, जी लोकजागृती इंदोरमध्ये आहे ती आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही. आणि म्हणून ही दरी भरून काढण्यासाठी मागील महिन्यात 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या पंधरवड्यामध्ये आपण स्वच्छता मोहीम राबविली होती. यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अवेअरनेस कॅम्पेन, जागृती नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला. आता ही जी राष्ट्रीय स्तरावरची ही दुसरी मोहीम आहे आणि याच्यामुळे संभाजीनगरला मागच्या मोहिमेला अधिक बळ मिळालंय असं मला वाटतं. कारण 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट खूप चांगली पायाभरणी झाली आणि त्याची पुढची आता अधिक सुधारित अशा प्रकारची आवृत्ती म्हणजे स्वच्छता ही सेवा 2024 आहे असं मला वाटतं. कारण मागच्या मोहिमेमध्ये जे काही चुका राहिल्या, ज्या काही त्रुटी होत्या त्या आम्हाला या मोहिमेमध्ये भरून काढण्याची संधी मिळत आहे. आणि लवकरच आपण इंदोरच्या दिशेने वाटचाल करू आणि जो काही आपला मानांकन आहे स्वच्छतेच्या बाबत ते नक्कीच पहिल्या टॉप 10 मध्ये तरी असेल याची आम्हाला खात्री वाटते. आता आपण असा एक विचार करतो आहोत, देवगिरी महाविद्यालय तिथले जे आहेत NSSचे विद्यार्थी आहेत, 1300 विद्यार्थी आहेत, ते आपल्यासोबत मनपाच्या सोबत काम करत आहेत. तर त्यांचं जे आहे एकूण निरीक्षण, आपलं जे काही आहे परीक्षण आहे, त्यांचं जे पावलं आहेत ती कशा प्रकारची आहे? खरं तर आम्ही स्वतः सांगणं आणि तुम्ही बोलणं यामध्ये खूप फरक आहे. कारण त्यांनी जे भारत मातेचं जे एक प्रतिमा तयार केली, स्लोगन्स तयार केलेलं आहे आणि संदेश देत आहेत ते, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर देवगिरी महाविद्यालय हे छत्रपती संभाजीनगरचे एक भूषण आहे. विशेषतः इथला NSS विभाग हे 1300 विद्यार्थी प्रत्येक आमच्या सादाला प्रतिसाद देण्याचं काम करतात, उत्तम काम करतात. मागील आम्ही 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान देखील मी याचा प्रत्यय घेतलेला आहे की या मुलांमध्ये खूप चांगलं नेतृत्व आहे. हे मुलं कमिटेड आहेत
आणि स्वच्छतेच्या प्रती आणि देशाच्या नागरिक म्हणून कर्तव्याच्या प्रती ते खूप जागृत आहेत. आणि असे विद्यार्थी हे भारताचे भावी नागरिक असतील तर नक्कीच भारत फार मोठ्या प्रगतीचा पल्ला गाठू शकेल असे मला वाटते. या विद्यापीठातील आणि या विशेषतः देवगिरी कॉलेजमधील विद्यार्थी हे म्हणजे आमचं बलस्थान आहे की आमच्या प्रत्येक मोहिमेमध्ये जो आम्हाला युवा वर्ग लागतो आणि युवा वर्गामध्ये जे आम्हाला प्रचार प्रसार करायचा असतो तर आम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्याचं मदत करण्याची भावना या महाविद्यालयाच्या NSS व इतरही विद्यार्थ्यांची आहे. आता आपण असा एक प्रश्न आहे की घनकचरा व्यवस्थापनाचे आपण मुख्य आहात आणि स्मार्ट सिटीचे CEO आहात. तर ह्या दोन गोष्टी स्मार्ट सिटी आणि ग्रीन सिटी या दोघांमध्ये आपलं जे शहर आहे ते ऐतिहासिक परंपरा लाभलेलं आहे, वारसा आहे आपल्याला. तर त्यामधलं पर्यटन मूल्य जे आहे तर ते आपण कसं हे करता, समन्वय त्याचा कसा साधता? खरं म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे संपूर्ण महाराष्ट्राच्या पटलावर एक अत्यंत महत्त्वाचं शहर आहे, ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व आहे आणि महाराष्ट्राची ही पर्यटन राजधानी आहे. फार मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे ये जा करतात, मग ते आंतरराष्ट्रीय असतील, देशातल्या कानाकोपऱ्यातले असतील. त्यामुळं ज्यावेळी एखादा पर्यटक शहरामध्ये येतो त्यावेळी त्याची पहिली इमेज ही शहराच्या स्वच्छतेविषयी असते. शहर जर स्वच्छ असेल तर आपल्या शहराबद्दलची त्याच्या मनातली प्रतिमा ही अधिक चांगली होते. त्यामुळे त्या दृष्टीनेही कारण काय की शहराची स्वच्छता, शहराचं सौंदर्य आणि शहराचा हरितपणा हा पर्यटन मूल्याशी आपण जर जोडला म्हणजे जेवढं आपलं शहर जास्त स्वच्छ असेल तेवढ्या अधिक मोठ्या प्रमाणात पर्यटकांपर्यंत मेसेज जाईल आणि आपण चांगल्या दृष्टीनं पर्यटनामध्ये आघाडी घेऊ. कारण आपल्याकडं आंतरराष्ट्रीय दर्जाची ज्याची युनेस्कोच्या वारसा स्थळामध्ये नोंद आहे अशा प्रकारची जागतिक कीर्तीची पर्यटन स्थळं आपल्याकडे आहेत. आणि म्हणून आपलं कर्तव्य नागरिक म्हणून हे आहे की विदेशी, देशी आणि महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले जे बाहेरचे पर्यटक आपल्याकडे येतात त्यांना आपलं शहर स्वच्छ, नीटनेटके, सुंदर आणि हरित दिसले पाहिजे याची काळजी आपण घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आता महास्वच्छता अभियान आपण जेव्हा हा विचार करतो तो आणि एक फार मोठं आव्हान आहे आपल्या पुढं, तर ते आव्हान स्वीकारत असताना कुठल्या कुठल्या सेक्टर्सचा आपण आधार घेतलेला आहे किंवा त्यांचं सहाय्य आपल्याला मिळालेलं आहे? स्वच्छता हा विषय आरोग्याशी फार निगडीत आहे. स्वच्छता, आरोग्य हे जे दोन्ही विषय आहेत हे मुळात जनतेच्या जागृतीशी फार निगडीत आहेत, घनिष्ठपणे निगडीत आहेत असं म्हणेल. त्यामुळं ज्यावेळी आपल्याला प्रचार प्रसार करायचा असतो या मोहिमेचा किंवा या अभियानाचा त्यावेळी आपल्याला थेट जनतेमध्ये मिसळणं फार गरजेचं आहे. मग आपल्याकडे शालेय विद्यार्थी असतील, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, NSS, NCC हे विद्यार्थी असतील. खरं म्हणजे हे बॅकबोन आहे या मोहिमेचं की विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलो. हे सगळे विद्यार्थी स्थानिक आहेत, हे विद्यार्थी आपल्या घरामध्ये मेसेज देतील, आपल्या प्रचाराचं काम करतील. याशिवाय आपल्या ज्या महिलांचे बचत गट असतील, विविध प्रकारच्या धार्मिक संघटना आहेत जसं माहेश्वरी समाज असेल, संत निरंकारी सत्संग मंडळ असेल किंवा श्री श्री रविशंकर यांचं आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, ही उदाहरण सांगतोय फक्त मी, जमाते इस्लामी असेल किंवा अनेक ठिकाणची बौद्ध विहार असतील. तर हे जे परिवर्तनाचे केंद्र आहेत हे आपल्याला सगळे जनजागृतीची साधनं आहेत. आम्ही ज्यावेळी एखादी मोहीम काढतो त्यावेळी जनतेमध्ये मिसळतो. विविध प्रकारे जिथं धार्मिक कार्यक्रम असतात, जिथं सामाजिक कार्यक्रम असतात, जिथं पब्लिक क्राऊड असतो अशा ठिकाणी मिसळून त्यांना प्रचार प्रसार करण्याची आपण ही संधी शोधत असतो आणि त्याद्वारे त्यांना जागृत करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ती सगळी मंडळी आपल्याशी घनिष्ठपणे सामील आहेत. अच्छा, हे वेगवेगळे सेक्टर्स आहेत जे आता आपण सांगितलं की परिवर्तनाची केंद्र आहेत आणि जनजागरणाची माध्यमं आहेत. तर आता हा विचार करत असताना विद्यार्थी आपण या ठिकाणी केंद्रबिंदू ठरवूया सध्या, कारण आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते एक MPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारं सुद्धा आहे. तर हे मार्गदर्शन करत असताना आपण ह्या सगळ्या गुणांचा, ज्यामध्ये पर्यावरण पण आलं आणि विद्यार्थ्यांचं करिअर सुद्धा आलं, तर यांचं एक सांगड घालून आपण कशा प्रकारे मार्गदर्शन करत असता त्याबद्दल थोडक्यात सांगा. विद्यार्थी ज्यावेळी शहरामध्ये शिकण्यासाठी येतो, बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागातून असतात, बरेचसे विद्यार्थी स्थानिक देखील आहेत. परंतु महाविद्यालय हे जीवनामध्ये परिवर्तन घडविण्याचं अतिशय महत्त्वाचं साधन आहे असं मला वाटतं की आपल्या भावी व्यक्तिमत्वाची जडणघडण, आपल्याला काय व्हायचंय, कसं व्हायचंय याची संपूर्ण जडणघडण ही याच काळातली असते. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा
हे तर आपण आई वडिलांच्या छत्रछायाखाली असतो. मात्र ज्यावेळी व्यक्तिमत्वाचा अंकुर आपला फुलत असतो तर तो कळत न कळत तो महाविद्यालयीन काळात फुलत असतो की आपल्या भावी कार्याची जी सैद्धांतिक बैठक असते तर ती महाविद्यालयामधल्या आपल्या आचरणातूनच अंगीकारला जाते किंवा आकाराला येते. मग यामध्ये महाविद्यालयामध्ये विविध प्रकारचे संस्कार होतात, ग्रुप्स असतात. त्या ग्रुपच्या इन्फॉर्मल प्रेरणा फार मोठ्या मिळतात. कुठला विद्यार्थी एखाद्या क्षेत्रात आघाडीवर असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल, अभ्यास असेल, तर त्याच्या प्रेरणा नकळत सगळे विद्यार्थी घेतात आणि त्यामुळे इथलं वातावरण एक थोडं भारलेलं वातावरण असतं. तर याचा नक्की आपल्या करिअरसाठी उपयोग करता येईल. 2 गोष्टी मी सांगतो. एक तर जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला काय काय आवश्यक आहे त्याचं बाळकडू या वातावरणात मिळत असतं. म्हणजे NCC असेल किंवा NSS असेल, आपण वृक्षारोपण केलं पाहिजे, आपण पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, आपण स्त्री पुरुष समानता मांडली पाहिजे, आपण माणसातील समानता मांडली पाहिजे, आपण वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे. तर अशा आशयाचे जे विविध कार्यक्रम NSS द्वारे राबविले जातात याचा नक्कीच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर आणि विद्यार्थ्यांच्या अंतर्मनावर सकारात्मक अशा प्रकारचा प्रभाव होत असतो. म्हणजे महाविद्यालयाने या प्रकारचं नेतृत्व केलं तर नक्कीच विद्यार्थी घडले जातील. आता दुसरा राहिला प्रश्न करिअरचा. तर आज स्पर्धा परीक्षेचं करिअर हे अनेक विद्यार्थ्यांना खुणावत असतं. स्पर्धा परीक्षेतून जे अधिकारी घडतात तर मुलांना एक आकर्षण असतं की यांच्याप्रमाणे आपण देखील अधिकार पदावर आरूढ झालं पाहिजे, यांच्याप्रमाणे आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे. साहजिक आहे आणि हे काही गैरही नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी, माझं स्पष्ट मत आहे, ग्रॅज्युएशनचा काळ हा व्यक्तिमत्व विकासाचा काळ आहे, त्याच सोबत आपल्या करिअरच्या पायाभरणीचा काळ आहे. पण जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांना पुढे MPSC मध्ये करिअर करायचं आहे त्यांनी फर्स्ट इयर पासूनच याची पायाभरणी किंवा एक ज्याला बेस म्हणतो हा बेस तयार केला पाहिजे. मग यामध्ये स्पर्धा परीक्षेची काही प्राथमिक पुस्तकं असतील, विशेषतः जी शालेय पुस्तकं आहेत 8वी ते 10वी पर्यंतची सगळ्या विषयाची ती पुस्तकं असतील, जनरल नॉलेजची विविध विषयावरची पुस्तकं असतील आणि त्याच्यामध्ये काही IT चा पाठ असेल, काही इंग्लिशचा पाठ असेल, तर त्या विषयावरची बेसिक पुस्तकं याचा अभ्यास जर आपण केला तर एक अतिशय चांगली पायाभरणी त्यांची होईल. आणि ज्यावेळी ते ग्रॅज्युएट होतील त्यावेळी त्यांची स्पर्धाशीलता नक्की वाढलेली असेल. तर पायाभरणीचा काळ फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आहे. यावेळी अकॅडमिक आपला जो अभ्यासक्रम असतो हा महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रथम पूर्ण केला पाहिजे. त्यासोबत जेवढा वेळ मिळेल त्याचा सदुपयोग आपण पेपर वाचन असेल, MPSC ची बेसिक पुस्तकं असतील ती जर आपण वाचन केली तर नक्कीच आपला पाया बळकट होईल आणि ग्रॅज्युएशन नंतर आपण पात्र होतो. त्यानंतर आपण अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थी किंवा स्पर्धाशील विद्यार्थी म्हणून पुढे येतो. खूप छान सांगितलं. तर आपण एक जागरूक विद्यार्थी जो असतो तो एक जबाबदार नागरिक होत असतो आणि ती जडणघडण आपण बघत आहात. आपल्या सगळ्या दृष्टीनं आपल्याकडे या प्रकारचे विद्यार्थी पण येत असतात आणि आपण समाजात वावरत असताना आता आपण एवढ्या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम करत आहात. त्या सेक्टर्समध्ये काम करत असताना आपल्याला हे सगळे अनुभव आलेले असतील की यूथ सगळं काही करू शकतात, सगळं पूर्ण ओरिएंटेड असतं त्यांचं. पण या ठिकाणी अजून एक असा प्रश्न आहे की त्यांच्या हातात जो मोबाईल आहे त्याचा ते जनजागरणासाठी आपण शॉर्ट्स वगैरे, रील्स वगैरे ते अवेअरनेससाठी करू शकतो उपयोग. तर हे याबद्दल आपण काय सांगाल? मोबाईल हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. हे दुधारी अस्त्र म्हणून आपण शस्त्र आहे, ज्याचा वापर कसा करायचा हे आपल्यावर आहे. अतिशय योग्य वापर केला तर खूप चांगल्या पद्धतीचा प्रचार प्रसार करण्याचं हे माध्यम आहे. विविध पर्यावरणाशी निगडीत असेल, स्वच्छतेशी विषयक असेल, आरोग्य विषयक असेल, मानवी दृष्टिकोन अंगीकारण्याबद्दल असेल, ज्या ज्या चांगल्या गोष्टी समाजामध्ये आहेत, महिला सक्षमीकरण आहे ते झालं पाहिजे, जातीभेद निर्मूलन आहे, अशा कितीतरी विषयावर विद्यार्थी रील्स करू शकतील. आणि आजचे युवक हे बहुआयामी आहेत, टॅलेंटेड आहेत आणि मुळात त्यांच्या क्षमता फार मोठ्या आहेत किंवा त्यांच्या ज्या क्षमता असतील त्यांना चांगल्या पद्धतीने न्याय या नव्या व्यवस्थेमध्ये मिळत आहे. तर त्यांनी चांगला उपयोग जर केला खूप चांगल्या पद्धतीचं मटेरियल ते तयार करतील. रील्सच्या माध्यमातून असेल किंवा काही पोस्टच्या माध्यमातून असेल. आजकाल व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ही आपलं अभिव्यक्तीची फार बळकट माध्यम. याचा चांगला उपयोग तर फार मोठ्या प्रमाणात एक संघटन तयार होऊ शकतं, मोठ्या प्रमाणात एक जागृती तयार होऊ शकते आणि याचा उपयोग नक्कीच म्हणजे एका विद्यार्थ्याचा वापर लाखो विद्यार्थ्यांना होण्याची क्षमता या नवीन माध्यमामध्ये आहे. आता आपण सांगितले 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हे जे आपलं 1300 विद्यार्थ्यांना घेऊन देवगिरी महाविद्यालय महानगरपालिकेच्या सोबत काम करत आहे. तर यामध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारची विभागणी केलेली आहे की विद्यार्थ्यांना ह्या सेक्टर्समध्ये काम करायचं आहे? यामध्ये
जो प्रोग्राम खरं तर हा केंद्रीय स्तरावरच निर्धारित झालेला आहे. त्याला आपण अजून काही जोड अनेक उपक्रमाची देऊ शकतो. यामध्ये प्रामुख्यानं महाविद्यालयामध्ये आपल्याला जनजागृती करायची आहे. मानवी साखळी करून त्याद्वारे एक एकतेचा संदेश आपल्याला द्यायचा आहे. आपल्याला प्रभात फेऱ्या किंवा रॅलीज काढायच्या आहेत. त्यातून जे काही क्राऊड अवतीभोवती आपल्याला असतो तर त्यांना स्वच्छतेचा संदेश आपल्याला द्यायचा आहे. याशिवाय घराघरात जाऊन कचऱ्याचं वर्गीकरण कसं करायचं याचं देखील विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत. पर्यावरणाविषयक जागृतीचे काही विषय असतील तर ते देखील विद्यार्थी वर्ग हा चांगल्या प्रकारे हाताळत आहे. याशिवाय रील्स बनवण्याच्या स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आणि पथनाट्य आणि स्लोगन स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन या दरम्यान होणार आहे. आपल्याला हेरिटेज वॉक करायचं आहे, आपल्याला पथनाट्य करायचे आहेत. यातून नक्कीच जागृतीचे हे जे काम आहे हे युवा वर्ग सहजपणे करेल. कारण युवा वर्ग हाच कुठल्याही क्रांतीचा, कुठल्याही परिवर्तनाचा केंद्रबिंदू असतो. युवा वर्ग एकदा जागृत झाला की तो इतर जनतेला, समाजाला जागृत करण्यामध्ये नक्कीच अग्रेसर राहील याची मला खात्री वाटते. खरंच मस्त सांगितलं आपण की युवा वर्गाला जे आवडतं ते सोबत घेऊन त्यांना त्या प्रकारचं आव्हान देऊन तुम्ही त्यांच्याकडनं कार्य करून घेत आहात. तर आता आणखी एक प्रश्न आहे की घनकचरा व्यवस्थापन हा जेव्हा आपण एक विचार करतो, एक ओला, सुका आणि प्लास्टिक ह्या तिन्ही जी गोष्ट जी विल्हेवाट आहे ती आपल्याकडनं आता आपण जेव्हापासून चार्ज घेतला आहे, पण तो चार्ज आत्तापासूनच कार्य सुरू झाला आहे, पण त्याच्या आधी सुद्धा आपल्याकडे बऱ्याच गोष्टी अशा पेंडिंग होत्या. तर तो कालावधी आपण कशा प्रकारे ते कव्हर करत आहात? छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत घनकचरा विभाग कार्यरत आहे. यामध्ये 17 लाख लोकसंख्या आपली साधारण या शहराची आहे आणि डेली दररोज 450 मेट्रिक टन कचरा आपण गोळा करतो. आपल्याकडं या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी 3 प्रक्रिया केंद्र आहेत, पडेगाव, हर्सूल आणि चिकलठाणा. तर या तिन्ही प्रक्रिया केंद्रावर दररोज प्रत्येक केंद्रावर 150 मेट्रिक टन कचऱ्याचं प्रोसेसिंग होतं. आता जो ओला कचरा आणि सुका कचरा आहे हा वर्गीकृत केला जातो आणि ओल्या कचऱ्यापासून आपण कंपोस्ट तयार करतो की जे नैसर्गिक खत आहे आणि त्याला खूप मोठी व्हॅल्यू आहे. शेतकरी वर्गामध्ये हे खत अत्यंत लोकप्रिय आहे, ते त्यांना वाटप केलं जातं. याशिवाय जो ड्राय वेस्ट ज्याला म्हणतो आपण, सुका कचरा, तर यातील जो प्लास्टिकचा भाग आहे तर आपल्याकडं हे प्लास्टिक एकत्र करून ते आपण MRF सेंटरला पाठवतो आणि हे MRF सेंटर माध्यमातून ते सिमेंट कंपन्यांना इंधन म्हणून ते वापरलं जातं. अशा प्रकारे आपण या कचऱ्याची विल्हेवाट लावतो. हा झाला फ्रेश कचरा जो की आपण डेली कलेक्ट करतो. परंतु या शहरात काही लिगसी वेस्ट ज्याला म्हणतो आपण की जुना साचून राहिलेला कचरा, तेच म्हटलं पेंडिंग आहे. तर आपल्याकडे अनेक भागात फार अगदी म्हणजे 30-35 वर्षापासूनचा कचरा पेंडिंग आहे. याच्यावर बायोमायनिंगचं आपली प्रक्रिया आता लवकरच होत आहे. म्हणजे आगामी 6-7 महिन्यामध्ये जे साधारण 10 लाख मेट्रिक टन कचरा एस्टिमेट केलेला आहे, या सगळ्या कचरा हा बायोमायनिंग करून हा कचरा नष्ट करण्यात येईल आणि त्याचं मायनिंग म्हणजे हा कचरा नष्ट करून त्या जागा मोकळ्या श्वास घेतील. खूप छान. आणि संभाजीनगरचा हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागेल. छत्रपती संभाजीनगरचे नवीन रूप आपल्या समोर येणार आहे आणि ते ग्रीन सिटी, स्मार्ट सिटी असणार आहे आणि ते सुंदर रूप आपल्याला तुमच्या माध्यमातून होणार आहे. तर आता जाता जाता आमच्या FM 90 देवगिरी वाणीच्या स्टुडंट्ससाठी आपण आपला काय संदेश द्याल की आपण आपल्या व्यक्तिमत्वाचे जे काही गुण आहेत ते कशा प्रकारे समाजाच्या प्रती अर्पण करावेत? छत्रपती संभाजीनगरमधील हे देवगिरी महाविद्यालय खरं तर मी मगाही उल्लेख केला की हे शहराचं भूषण आहे. मध्यवर्ती भागामध्ये आहे. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे आहेत आणि हे विद्यार्थी वर्ग, युवा वर्ग यांचं करिअर त्यांना देण्याचं, त्यांना संस्कार देण्याचं काम आपलं महाविद्यालय करते आणि इथले विद्यार्थी खूप जागृत आहेत. विद्यार्थ्यांना मी इथल्या एकच आवाहन करेन की आपण करिअर बद्दल दक्ष असलं पाहिजे. कारण काय आहे की ही संधी आपल्या आईवडिलांनी आपल्या इथं पाठवलंय तर ती सदा सर्वदा नाही. अगदी 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष एवढ्यामध्ये आपल्याला आपलं करिअर घडवायचं आहे. त्यामुळं रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ही संत तुकोबांची उक्ती विद्यार्थी मित्र हो आपल्याला जगता आली पाहिजे. जोपर्यंत आपण जगणार नाही, आणि मला एक अजून वाटतं की आपण ग्रामीण भागातून कदाचित आला असाल किंवा आपण सामान्य परिवारातून इथं आला असाल तर मला खूप सुंदर हिंदी पंक्ती आठवतात की हमें बनना है राह की मिसाल ए मंजिल यारो, हमें बनना है राह की मिसाल ए मंजिल यारो,
गर हम भटक गए तो न जाने कितने कारवा खो जाएंगे. क्या बात आहे, सुंदर. म्हणजे आपल्यावरच्या जबाबदारीचं भान ओळखलं पाहिजे. आपले आई वडील किती कष्ट घेऊन आपल्याला इथे पाठवतात, तर त्या कुठल्याही आपण स्वतःचं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे. आणि आपलं व्यक्तिमत्व घडवताना प्रत्येकामध्ये काही चांगले गुण आहेत, काही वाईट गुण आहेत. आपण स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे की जे जे आपले चांगले गुण आहेत त्याचं संवर्धन झालं पाहिजे, ते वाढले पाहिजेत, विकसित झाले पाहिजेत. आणि जे जे आपल्यामध्ये दुर्गुण आहेत ते प्रयत्नपूर्वक आपण दूर केले पाहिजेत. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्व विकसनाची वाट प्रशस्त होऊन जाईल. मग जे काही आपला अकॅडमिक अभ्यासक्रम असेल, आपला सामाजिक दृष्टिकोन उंचावणारा आपला काही बाकीचा अभ्यास असेल, तर असे चांगले ग्रुप्स तयार झाले आणि प्राध्यापक आपले इथले खूप सुजाण आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण स्वतःचं करिअर घडवलं तर नक्कीच आपलं करिअर 100% घडेल. आणि आपण काय करतो बऱ्याचदा की आपण स्वतःला कमी लेखतो, अंडर एस्टिमेट करतो. अब्राहम लिंकनचं मला एक वाक्य फार चांगलं आठवतं की नॉट फेल्युअर बट लोअर एम इज क्राईम. लोअर एम ठेवू नका. आपले शहराचे माननीय आयुक्त जी श्रीकांत सर हे ज्यावेळी 10वी पास झाले तर त्यांना TC ची नोकरी मिळाली, तिकीट कलेक्टर. मात्र त्यांची जिगिसा ती त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. त्यांनी एक्सटर्नल 10वी नंतर नोकरी लागली, 11वी 12वी बाहेरून केलं, एक्सटर्नल BCom बाहेरून केलं, MCom बाहेरून केलं आणि 8.5 वर्ष TC राहून देखील UPSCचा अभ्यास चालू केला. खूप छान. आणि संपूर्ण देशामध्ये त्याच्यात इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स त्यांना मिळाले. त्यांना महाराष्ट्र केडरही मिळालं. म्हणजे आपले प्रयत्न म्हणजे आपण करतो, मात्र ध्येय उच्च असलं पाहिजे. म्हणजे आपण जर समजा उच्च ध्येयाला इलिजिबल असू आणि आपण जर खालची नोकरी स्वीकारली तर ते अंडर एम्प्लॉयमेंट आहे, तो आपणच आपल्यावर केलेला अन्याय आहे. त्यामुळे आपण ऑप्टिमम पातळी गाठली पाहिजे, त्या लेवलला आपण गेलं पाहिजे. ही एक प्रेरणा विद्यार्थी वर्गाने या निमित्तानं मनात घेतली पाहिजे आणि यातून सावरून स्वतःला उच्च ध्येयासाठी पोषक केलं पाहिजे. खूप सुंदर सांगितलं आपण. सफलता एक दिन में नहीं मिलती, सफलता एक दिन में नहीं मिलती, पर एक दिन जरूर मिळते. आणि या प्रकारचा संदेश सरांचा होता. आणि या प्रकारे आपण जर आचरण केलं तर आपलं व्यक्तिमत्व नक्कीच खुलणार आहे. आपण FM 90 देवगिरी वाणीवर आज आमंत्रित केलं होतं आपले जे महानगरपालिका जे उपायुक्त आहे रवींद्र चोगदण यांना. आणि त्यांचं व्यक्तिमत्व एक आदर्श आहे आणि म्हणूनच आपल्याला त्यांच्या तोंडून जे काही त्यांचे उद्गार आहेत, जे काही त्यांनी संबोधन केलं आहे या ठिकाणी, ते प्रेरणास्पद राहणार आहे. खूप खूप धन्यवाद. आपले मनापासून आपले आभार. धन्यवाद. मला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल देवगिरी FM चे मी आभार व्यक्त करतो. जय हिंद.